प्रॉफिट फोकस करून बिझनेस वाढवायचा की एक्सटर्नल फंडिंग घेऊन बिझनेस वाढवायचा, असे दोन अप्रोच आहेत. सेल्फ फंडेड असायला हवं की फंडेड घ्यायला हवं? डिपेंडिंग ऑन द बिझनेस. पण जे लोक सुरुवात स्वतःच्या फंडिंगनी करतात त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो की मी हा व्यवसाय चालवू शकतो. बिझनेस टू बिझनेस पण हे चेंज होऊ शकतं की तुम्हाला प्रॉफिट फोकस करायचं आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फोकस करायचं. स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरमध्ये आणि एक नॉर्मल इन्व्हेस्टरमध्ये फरक काय असतो? स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर रिसोर्सेस आणि बिझनेस घेऊन येतो. अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इज अ बेटर इन्व्हेस्टर देन अ रेग्युलर इन्व्हेस्टर. स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरनी जर कॅपिटल ऍड केलं तर तो तुमच्या ग्रोथची जिम्मेदारी देखील घेऊ शकतो. बरेच उद्योजक चांगले बिझनेस करत असतात आणि त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट पण होऊ शकते, तर की तो उद्योजक तितका ओपन माइंडेड आणि तितका स्वतःला बदलण्यासाठी तयार आहे का? तर ह्याच्यावर आपण काय बोलू शकतो? माइंडसेट ऑफ द बिझनेस ओनर. जे उद्योजक प्रॉफिटेबल असतात, छोट्या साईज मध्ये प्रॉफिटेबल असतात, पण त्यांचं डिपेंडन्सी एक किंवा दोन टीम मेंबरवर असतं, तर ती कंपनी ग्रो होत नाही. कारण मग तो इगो इश्यू निर्माण होतो. करेक्ट. इन्व्हेस्टमेंट ही मी जी सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट बघितली आहे ना, ती ऑलवेज नवीन स्टार्टअप्स मध्ये बघितली आहे. कारण लोक घेतानाच, टीम घेतानाच आपण नवीन घेतो आणि ते कल्चर बिल्ड येतो. तो हे असं होतं का? म्हणजे व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? असं होतं, पण त्याच्यामध्ये दुसरा ड्रॉबॅक असा आहे की स्टार्टअप फंडिंग मध्ये ना भरपूर कंपनीज बंद पडतात. सो वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस आपण सेट करू शकतो आणि दोन मुख्य प्रकार असे आहेत की सेल्फ फंडेड बिझनेस करायचा म्हणजे प्रॉफिट फोकस करून बिझनेस वाढवायचा की एक्सटर्नल फंडिंग घेऊन बिझनेस वाढवायचा, असे दोन अप्रोच आहेत. आणि दोन्ही फॉर्मॅट्समध्ये खूप चांगल्या सक्सेस स्टोरीज आहेत की खूप असे बिझनेसेस आहेत ज्यांनी स्वतःचा प्रॉफिट कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून मोठ्या कंपनी क्रिएट केलेल्या आहेत किंवा बऱ्याच लोकांनी डे वन पासून फंडिंग घेतलेलं आहे आणि त्या फंडिंगमुळे तो ब्रँड आणि बिझनेस त्यांनी मोठा केलेला आहे. तर आपण आज ह्या विषयावर बोलूया की सेल्फ फंडेड असायला हवं की फंडेड घ्यायला हवं? डिपेंडिंग ऑन द बिझनेस. पण जे लोक सुरुवात स्वतःच्या फंडिंगनी करतात त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो की मी हा व्यवसाय चालवू शकतो. आणि जर तुम्ही त्या बिझनेसला प्रॉफिटेबल बनवून दाखवलं, म्हणजे देर इज अ प्रूफ ऑफ द कॉन्सेप्ट की बाबा हा प्रोजेक्ट मी सुरू केला, हा बिझनेस मी सुरू केला आणि मी त्याला प्रॉफिटेबल बनवलं. आता मला स्केलेबिलिटीसाठी पैसे पाहिजेत. मग प्रॉफिटेबल बिझनेसेस जे असतात ना, त्यांना स्केल करण्यासाठी चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टमेंट मिळू शकते. कारण सध्या जी इकॉनॉमी चाललेली आहे आपल्या देशामध्ये, तर इट इज प्रो इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, प्रो इन्व्हेस्टमेंट इकॉनॉमी. म्हणजे भरपूर लोक HNIs, इन्स्टिट्यूशन्स, भरपूर लोक पैसे इन्व्हेस्ट करतायत प्रोडक्टिव्ह कंपनीजमध्ये. ज्या एंटरप्रेन्योरवर विश्वास आहे अशा बिझनेसना आयडेंटिफाय करून लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. सो वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट स्टाईल्स ह्याच्यामध्ये वापरले जात असतील मला वाटतं. कारण जेव्हा सेल्फ फंडेड असतो तेव्हा त्या उद्योजकाला चांगली डिसिप्लिन लागते. एक एक पैशाची तो व्हॅल्यू करतो आणि हळूहळू तो एक्सपांड करतो किंवा त्याला वेळ लागतो एक्सपांड व्हायला. पण जेव्हा फंड इज नॉट अ प्रॉब्लेम, कोणीतरी आपल्याला इन्व्हेस्ट करतंय, प्रायव्हेट इन्व्हेस्टर असेल किंवा बँक असेल, इक्विटी असेल, व्हेंचर कॅपिटल असेल, तर त्यावेळी स्केल करायला त्याला खूप फायदा होतो. मल्टिपल सिटीजमध्ये एकाच वेळी जाऊ शकतो तो. आता फूड डिलिव्हरी ॲप जे आपण बघतो ते मल्टिपल सिटीजमध्ये एकदा स्केल होतात कारण दे आर गोईंग बाय द फंडिंग. आणि फंडिंग हा व्हॅल्युएशनचा गेम आहे आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट हा प्रॉफिट रिलेटेड फोकस आहे. तर सध्या व्हॉट शुड बी द फोकस की प्रॉफिट वाईज बिझनेस मोठा करायला हवा की व्हॅल्युएशननी नंतर प्रॉफिट कमवायला हवा? व्हॉट शुड बी द फोकस? व्हॅल्युएशन इज ऑलवेज द बिगर प्रॉफिट आणि ऑपरेटिंग प्रॉफिट शुड बी गुड इनफ, जिथे तुमचा बिझनेस टिकला पाहिजे, जिंकला पाहिजे, वाढला पाहिजे. बरोबर आहे. परंतु बऱ्याच वेळेला असं पण घडलेलं आहे सध्या की जेव्हा छोटा असतो ना बिझनेस तेव्हा तो प्रॉफिटेबल असतो आणि जेव्हा तुम्ही त्याला स्केल करताना तेव्हा त्याच्यामध्ये लॉस निर्माण होतात. तर आपल्याला जो उद्योजक आहे त्याच्या ग्रोथची केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी समजणं फार महत्वाचं आहे. भरपूर बिझनेसेस, म्हणजे असे मी भरपूर बिझनेसेस पाहिलेले आहेत जिथे स्केलेबिलिटीमुळे ते लोक कोलॅप्स झालेले आहेत. कारण बिझनेस करणं, आता ज्या साईजचा आपण बिझनेस करू शकतो त्याच बिझनेसचं जर आपण वाढवलं तर आपण त्याला किती चालवू शकतो यशस्वी प्रकारे, हे अवलंबून असतं त्या उद्योजकाच्या क्षमतेवर. आणि तिथेच बऱ्याचदा लोक चुकतात. सो मला वाटतं आणि प्रत्येक व्हर्टिकलमध्ये पण असेल की एखादा ट्रेडिशनल बिझनेस असेल किंवा जो एका जॉग्रफीला लिमिटेड असा बिझनेस असेल तर त्याच्यात फंडिंग करून तो ग्रो करणं अवघड होईल मला वाटतं. त्यामुळे एक पेपर मॅन्युफॅक्चरिंग किंवा कोरुगेटेड बॉक्स हा बिझनेस मी रिसेंटली एक व्हिजिट केला की तिथे
तो बिझनेस 100 किलोमीटर मध्येच होऊ शकतो, तो स्केल होऊच शकत नाही बिझनेस. आणि तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अवघड होईल मला वाटतं. त्यामुळे तो सेल्फ फंडेडच असावा आणि तो प्रॉफिट फोकसच असावा. तर असं बिझनेस टू बिझनेस पण हे चेंज होऊ शकतं की तुम्हाला प्रॉफिट फोकस करायचंय की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फोकस करायचंय. आता तुम्ही जसं म्हणालात ना, कोरोगेटेड बॉक्सेसचा बिझनेस, कोरोगेटेड बॉक्सेसच्या बिझनेसला ऑपरेट करण्याचं जे विजडम असतं ना, त्याचं रेप्लिकेशन कुठेही असू शकतं. तर समजा जर एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर मध्ये आणि एक नॉर्मल इन्व्हेस्टर मध्ये फरक काय असतो? स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर रिसोर्सेस आणि बिझनेस घेऊन येतो. आता समजा कोरोगेटेड बॉक्सेसच्या बिझनेसमध्ये समजा मी इन्व्हेस्ट करतोय एका कंपनीमध्ये ज्याच्याकडे मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव आहे आणि तो फक्त 100 किलोमीटर पुरताच त्या कंपनीचं विस्तार होऊ शकतं. परंतु समजा जर ती कंपनी आज महाराष्ट्रामध्ये असेल आणि आता मला ती एक कंपनी टाकायची तामिळनाडूमध्ये, कारण माझ्याकडे तामिळनाडूमध्ये ऑलरेडी कस्टमर्स आहेत किंवा मी निर्माण करू शकतो किंवा माझी स्वतःची गरज आहे, तर मग मी या कंपनीला इकडनं सांगणार की तुम्ही आता एक्सपान्शन करा तामिळनाडूमध्ये आणि तिकडच्या बिझनेसची जिम्मेदारी माझी. मग काय झालं? एक्सपोर्ट काय झाला? एक्सपोर्ट झाला त्याची केपेबिलिटी, त्याचं विजडम, त्याचा अनुभव, आणि मग तो तिकडे बिझनेस चालवतोय आणि तिकडच्या बिझनेसला तो केटर करतोय. मी तामिळनाडूचं उदाहरण दिलं. हे उद्याला असू शकतं दुबई असू शकतं, मलेशिया असू शकतं, व्हिएतनाम असू शकतं, श्रीलंका असू शकतं, कुठचाही दुसरा पण देश असू शकतो. तर माझं सांगायचं तात्पर्य म्हणजे अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर इज अ बेटर इन्व्हेस्टर देन अ रेग्युलर इन्व्हेस्टर. म्हणजे आजच मी लिंक्डइनवर एक पोस्ट टाकली की कॅपिटल मिळाला म्हणून ग्रोथ झाली असं कधीच नसतं. कॅपिटल मिळाला आणि कोणाचं कॅपिटल मिळतंय त्याच्यावर महत्व आहे. तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरनी जर कॅपिटल ऍड केलं तर तो तुमच्या ग्रोथची जिम्मेदारी देखील घेऊ शकतो. पण ऑपरेशनल केपेबिलिटी ही तुमची असणं गरजेचं आहे. आता समजा एखाद्या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करतोय आणि मी त्याला ग्रोथ दिली, पण त्या एंटरप्रेन्योर मध्ये त्या ग्रोथला हाताळण्याची क्षमता नसली तर मी फेल होणार. आणि बरेच असे इन्व्हेस्टमेंट्स खराब होतात. तर तुम्हाला केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी बिल्डिंग येणं गरजेचं आहे. म्हणून सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये स्केलेबिलिटी इज अ डिफिकल्ट टास्क आणि प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये स्केलेबिलिटी इज व्हेरी कम्फर्टेबल. कारण प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तो प्रोडक्ट जे मॅन्युफॅक्चर करताय ते जगात कुठे डिलिव्हर करू शकता, पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुमची डिपेंडन्सी येते मॅनपॉवरवर. आणि जिथे लोक इन्व्हॉल्व्ह होतात ना तिथे तुमच्या ग्रोथला वेग मिळत नाही, कारण रेप्लिकेशन करणं गरजेचं असतं आणि ते रेप्लिकेशन होत नाही. लोकांना तुम्हाला मोटिवेट करावं लागतं. मशीन्स ऑटोमॅटिक चालतात, मशीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी चालतात, बटनावर चालतात, कम्प्युटरवर चालतात वगैरे वगैरे. परंतु लोकांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही कसं काय मोटिवेट करणार? म्हणून सर्व्हिस इंडस्ट्री तुम्हाला स्टँडर्ड्स मॅच करण्यासाठी भरपूर यातना कराव्या लागतात आणि ते कठीण जातं. सो मला पण असाच अनुभव आहे की बरेच उद्योजक चांगले बिझनेस करत असतात आणि त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट पण होऊ शकते, पण त्या बिझनेस ओनर्सचा माइंडसेट, त्यांच्या सिस्टम्स, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांनी जो बिझनेस डिझाईन केलाय ते बिझनेस मॉडेल हे इन्व्हेस्टेबल नसतं आणि त्यामुळे बऱ्याचदा इन्व्हेस्टमेंट मिळत नाही लोकांना. पण लोकांना वाटतं की आम्हाला आणि ते त्याच्यामध्ये चेंज करायला तयार नसतात. म्हणजे जसं लाईक यू राईटली सेड की उद्योजकाची मानसिकता आहे ना ती सगळ्यात मोठी ब्लॉक होऊ शकतं फॉर इन्व्हेस्टमेंट. कारण इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर यू हॅव टू बी व्हेरी ओपन माइंडेड. तुम्हाला बदल ॲक्सेप्ट करावा लागेल, तुम्हाला तुमच्या पद्धती चेंज कराव्या लागतील, तुम्हाला तुमची डिसिप्लिन चेंज करावी लागेल आणि तरच इन्व्हेस्टमेंट मिळू शकते. तर बऱ्याचदा ज्या लोकांना असं वाटतं की मला इन्व्हेस्टमेंट हवी आहे पण मला इन्व्हेस्टमेंट मिळणार नाही, तर प्रोडक्ट वुड बी आणि सेक्टर एक कारण असू शकतं. दुसरं कारण हे असू शकतं की तो उद्योजक तितका ओपन माइंडेड आणि तितका स्वतःला बदलण्यासाठी तयार आहे का. तर ह्याच्यावर आपण काय बोलू शकतो की माइंडसेट ऑफ द बिझनेस ओनर क्रिटिकली इम्पॉर्टंट, अतिशय इम्पॉर्टंट. कारण समजा जर माइंडसेटच चेंज नाही झाला, ग्रोथ माइंडसेट नसलं, बरेच उद्योजक काय करतात, फिक्स माइंडसेटचे असतात की हे असंच चालतं, हे असं नाहीच चालणार, तुम्हाला माहितच नाहीये, मलाच जास्ती माहिती आहे. जेव्हा असे उद्योजक येतात ना तेव्हा ग्रोथला अडथळा येतो. दुसरं, जे उद्योजक प्रॉफिटेबल असतात, छोट्या साईज मध्ये प्रॉफिटेबल असतात, पण त्यांचं डिपेंडन्सी 1 किंवा 2 टीम मेंबरवर असतं, तर ती कंपनी ग्रो होत नाही. कारण मग तो इगो इश्यू निर्माण होतो. सर्व्हिसेस बिझनेसमध्ये जेव्हा जो उद्योजक असतो त्याच्याकडे एखादा किंवा 2 स्टाफवर डिपेंडंट बिझनेस असला प्रॉफिट कमवण्यासाठी, तर मग स्केलेबिलिटीमध्ये त्याचा इश्यू होतो. कारण हे जे 1 किंवा 2 लॉयल एम्प्लॉईज असतात ना त्यांच्यावर आणणं, लोकांना आणणं ते लोक झेपत नाही आणि स्केलेबिलिटी त्यांचा विषय नसतो, मग तिथे कॉम्प्लिकेशन पैदा होतं.
तर सर्व्हिस बिझनेसमध्ये पण सर्व्हिस बिझनेस हा जो असतो ना, हा रिलेशनशिप बिल्डिंगसाठी फार चांगला बिझनेस मानला जातो. आणि प्रोडक्ट बिझनेस जो आहे ना, हा ह्युमंगस व्हॅल्युएशन क्रिएट करण्यासाठी फार चांगला मानला जातो. ॲज अन इन्व्हेस्टर जर मी पाहिलं तर एखादा किंवा दुसरा एक किंवा दोन बिझनेस सर्व्हिस ओरिएंटेड असले पाहिजेत, पण इतर सगळ्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण केली पाहिजे प्रोडक्ट कंपनीजमध्ये. जर तुमची प्रोडक्ट कंपनी असली ना, तर तुम्हाला इन्व्हेस्टर फायदेशीर ठरू शकतो, कारण तो तुम्हाला स्केल आणून देऊ शकतो. परंतु माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर मिळणं महत्त्वाचं आहे, नॉट ओनली इन्व्हेस्टर. कारण इन्व्हेस्टर फक्त पैसा देईल आणि पैशासमोर पैशाची अपेक्षा ठेवेल. एक स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरना हा तुम्हाला मदत करतो रिसोर्सेस आणून आणि सगळ्या पद्धतीने तुम्हाला सिक्युअर करतो, ताकी तुम्ही बिझनेस चांगला करू शकता आणि घडवू शकता. तर यू हॅव टू चूज बिटवीन दॅट. बूटस्ट्रॅपिंग मध्ये मी एक म्हणेन, जिथे आपण सेल्फ इन्व्हेस्टमेंट करून जर बिझनेस करतो ना, त्याच्यामध्ये मी एक म्हणेन की त्याच्यामध्ये हमखास तुम्ही जबरदस्त प्रॉफिट बनवत जायचं. जिथपर्यंत तुम्ही करू शकता तिथपर्यंत करा. कारण जेवढा लेट तुम्ही व्हॅल्युएशन क्रिएट करायचा प्रयत्न करणार ना, जेवढा लेट तुम्ही फंड रेज करायचा प्रयत्न करणार ना, तेवढं तुम्हाला चांगलं व्हॅल्युएशन मिळेल. आणि फ्रॉम द इन्व्हेस्टर्स पर्स्पेक्टिव्ह मी असं म्हणेन की कितीही एक छोटा बिझनेस प्रॉफिटेबल असला तरी सुद्धा इन्व्हेस्टरची नजर जी असते ना, ते उद्योजकावर असणं गरजेचं आहे, नॉट ऑन दॅट बिझनेस. कारण बिझनेस प्रॉफिट करतोय, पण हा उद्योजक तुम्हाला किती स्केलेबल बनू शकतो किंवा किती स्केलेबिलिटी देऊ शकतो याच्यावर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला मेसेज दोन्ही बाजूनी देतोय. जर तुम्हाला पैसे हवेत तर तुम्ही कोणाचे घेतले पाहिजे, आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर आहात तर तो इन्व्हेस्टर तुमच्याकडनं काय नजरेने बघणार अपेक्षा करून, म्हणजे काय नजरेच्या अपेक्षा तुमच्यावर ठेवणार की तुम्ही त्याला स्केलेबिलिटी देऊ शकता की नाही देऊ शकत, आणि तुमच्याकडे तेवढी कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी आहे का. दुसरी गोष्ट, तुमची मॅनेजमेंट टीम किती लोकांची, कारण ती जास्ती लोकांची जर असली ना तर ते चांगलं असतं. एक किंवा दोन स्टाफ असले ज्याच्यावर तुमचा टोटल बिझनेस डिपेंडेंट आहे, मग ते घातक असतं. सो एक माझं ऑब्झर्वेशन आहे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की जे जुने बिझनेसेस आहेत, 10, 15, 20 वर्ष बिझनेस चालतायत आणि त्याच्यामध्ये एक टीम आहे जी 8-10 वर्ष ती चालवते, त्या ठिकाणी जेव्हा इन्व्हेस्टमेंट आणली जाते ना, त्यावेळी माझं ऑब्झर्वेशन आहे की काही दिवसानंतर ना ती सगळी टीम निघून जाते, कारण दे आर नॉट यूज, त्या नवीन पद्धतीने काम करायला तयार नसतात. अकाउंटेबिलिटी वाढते आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही मी जी सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट बघितली आहे ना, ती ऑलवेज नवीन स्टार्टअप्स मध्ये बघितली आहे. कारण लोक घेतानाच, टीम घेतानाच आपण नवीन घेतो आणि ते कल्चर बिल्ड येतो. तो हे असं होतं का, म्हणजे व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? असं होतं, पण त्याच्यामध्ये दुसरा ड्रॉबॅक असा आहे की स्टार्टअप फंडिंग मध्ये ना भरपूर कंपनीज बंद पडतात. फार कमी कंपनीज आहेत जे यश प्राप्त करतात, हु आर सक्सेसफुल. आता एखादा सक्सेसफुल उद्योजक त्यांनी 4 एक्झिट घेतलेत आणि आता 5वा तो स्टार्टअप सुरू करतोय ना, मग त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. कारण त्याच्याकडे अनुभव आहे, आणि जर त्यांनी 4 एक्झिट घेतलेत ना, तर त्याचं रिसोर्स मॅनेजमेंट चांगलं झालेलं आहे. कारण फॉर हिम एव्हरीथिंग इज अ फोन कॉल. पण एखाद्या पहिल्याच बिझनेस करणाऱ्या व्यक्तीवर जर तुम्ही पैसे लावलात ना, तर मेजॉरिटी ऑफ द टाइम, मोर दॅन 50% ऑफ द टाइम्स ते बिझनेसेस फेल झालेले आहेत. कारण त्याच्याकडे तेवढा अनुभवच नाही त्या बिझनेसला स्ट्रेंथ आणि ग्रोथ देण्यासाठी. आणि जो बूटस्ट्रॅप असतो ना, सेल्फ डेव्हलप बिझनेस जो असतो ना, तो स्वतःच्या ताकदीवर त्या बिझनेसला त्यांनी प्रॉफिटेबल केलेलं असतं. त्याचे 2-5 वर्ष 10 वर्ष त्या बिझनेसमध्ये ऑलरेडी लागलेले असतात. तर त्याला एक्झॅक्टली माहिती आहे हा बिझनेस कसा चालतो. आता तो किती क्षमता ठेवतो ग्रोथ करण्याची, हा एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा उद्योजकांमध्ये भूक पण कमी असते, की काही लोक खूप लवकर सॅटिस्फाय होतात किंवा दे फील की इतका मोठा स्केल झाला बिझनेस तर आय विल नॉट बी एबल टू स्केल. तर बऱ्याचदा लोक तसंही सॅटिस्फाय होतात. पण मला दुसरा एक विषय आठवतो आता, की जिथे मल्टिपल फॅमिली मेंबर्स इन्व्हॉल्ड असतात, त्या ठिकाणी पण इन्व्हेस्टमेंट आणणं खूप अवघड असतं. कारण देर आर मल्टिपल बॉसेस, सगळेच त्याच्यामध्ये ऑथॉरिटी असतात आणि एक सिंगल डिसिजन मेकिंग होत नाही. त्यामुळे त्यांना जरी प्रॉफिट कमी असेल तरी त्यांना त्याच मॉडेलमध्ये राहावं लागतं. आणि खूप भारतामध्ये मोठमोठे असे ब्रँड आहेत जे फॅमिली रन आहेत, पण मोठमोठे इन्व्हेस्टर त्यांना इन्व्हेस्ट करायला अजूनही ते कॉन्फिडंट फील करत नाहीयेत, कारण आतमध्ये डिसिजन मेकर खूप आहेत. तर हे पण असं होतं का अशा बिझनेस? हो. तर मी आता एक पॉडकास्ट पाहत होतो आणि त्याच्यामध्ये एक फार मोठा उद्योजक होता, आणि तो उद्योजक म्हणाला की आमचं इंटरनॅशनल कोलॅबरेशन होतं, आणि त्या इंटरनॅशनल कोलॅबरेशनच्या कंपनीजनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली भारतामध्ये, तेव्हा त्यांनी एक अट मांडली की कंपनी प्रोफेशनली रन असणार, आणि परिवारातल्या माणसाला जर याच्यामध्ये जोडायचं असेल तर त्यांनी 5 वर्ष आमच्या कंपनीमध्ये, आमच्या देशात येऊन काम करणं गरजेचं आहे, फॉर हिम टू अंडरस्टँड द कल्चर ऑफ आवर वर्किंग.
जर ही अट कबूल असेल तरच फॅमिलीच्या मेंबरला एंट्री असणार, नाहीतर नसणार. आणि सच अ व्हॅलिड डिसिजन आणि किती व्हॅलिड डिसिजन आहे. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत असणं फार गरजेचं आहे. आणि बरेच लोक जे फॅमिली व्हेंचर्स असतात ना, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मिळणं कठीण ह्यासाठी असतं कारण इन्व्हेस्टरला भीती वाटते की ह्या लोकांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशेमध्ये जर निर्णय घेतले, कारण त्यांची फॅमिली ट्री तर ग्रो होत राहते ना. मुलं येतात, मुली येतात, किंवा नवीन लग्न होऊन आयदर नवरा येतो किंवा बायको येते, आणि एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ दॅट बिझनेस. मग तो इगो वॉर पण सुरू होतो. तर दॅट इज द रिझन फॅमिली ओन्ड बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्टमेंट फार फटाफट होत नाही. सोलो एंटरप्रेन्योर किंवा को फाउंडर्स म्हणजे दोन वेगळे लोक आहेत आणि दोघांची एक्सपर्टीज त्या बिझनेसमध्ये. मग अशा बिझनेसेसना फंडिंग फार लवकर मिळते, फार फटाफट मिळण्याची शक्यता असते. पण मी असं म्हणेन की हे फार इन्व्हेस्टमेंट पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे सध्या. तर जर तुमच्याकडे चांगली कला असली आणि जर तुमचा बिझनेस चांगला असला आणि स्केलेबल होत असेल, तर तुम्ही एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला धरून तुम्ही ते कार्य करू शकता. दुसरी गोष्ट मी असं म्हणेन उद्योजकांना की तुम्ही असं जर समजत गेला की माझ्याकडे माझ्या इन्व्हेस्टरपेक्षा जास्त नॉलेज आहे, तर तुम्ही कधीच यशस्वी नाही ठरणार. कारण एक इन्व्हेस्टर जो असतो ना, त्याला सगळ्या ठिकाणाचे अनुभव असतात आणि त्याच्याकडे रिसोर्सेस असतात. जर तुम्ही त्याला नकारात गेले ना, तर त्याचे रिसोर्सेस तो मायनस करत जाणार आणि फक्त त्याच्या पैशावर तुम्ही यशस्वी नाही होऊ शकणार. तुम्हाला स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर बरोबर लालच एकच ठेवली पाहिजे की त्याचे रिसोर्सेसचा ऍक्सेस मला फ्री ऑफ कॉस्ट मिळतंय, आणि तो पैशापेक्षा जास्ती महत्वाचा विषय असतो. जर अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जर तुम्ही पाहिलात ना, तर यू विल बी एक्स्ट्रीमली सक्सेसफुल. दुसरा एक अप्रोच असा असतो की जे ट्रेडिशनल बिझनेस आहे, जे प्रॉफिट आहेत, पण त्यांचं एक लेव्हरेज आहे, त्यांचा ब्रँड झालेला आहे, किंवा त्यांच्याकडे इकोसिस्टम आहे, त्यांच्याकडे फॅक्टरीज आहेत, तर त्यांनी एक नवीन ब्रँड बनवला ज्याच्यामध्ये फंडिंग घेऊ शकतो, तर दॅट वुड बी आय थिंक बेटर ऑप्शन. कारण मग त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश स्टार्ट करू शकता, नवीन लोक घेऊ शकता, नवीन पोझिशनिंग घेऊ शकता. पण जुन्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला चॅलेंजेस येतात, कारण कॉम्प्लिकेशन असतात इंटरनली. पण त्याच बॅकग्राऊंडनी, त्याच रिसोर्सनी, त्याच लेव्हरेजनी, त्याच इकोसिस्टमनी जर एक नवीन कंपनी बनवली, तर त्याच्यात इन्व्हेस्टर इझिली येतील असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? 100% सुगनलोक तसाच ब्रँड आहे. अच्छा. सुगनलोकच्या मागे जी कंपनी आहे त्याचं नाव आहे सारथी इंटरनॅशनल. अच्छा. आणि सारथी इंटरनॅशनल 80 वर्ष जुनी कंपनी आहे. ही 4थी पिढी चालली आहे त्यांची. 45 देशांमध्ये त्यांचा एक्सपोर्ट आहे आणि हंड्रेड्स ऑफ क्रोर्सचा टर्नओव्हर आहे. त्यांनी सुगनलोक नावाचा ब्रँड सुरू केला आणि त्याच्यामध्ये आम्ही आज स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स जुडलो आणि त्याला आम्ही 6 महिन्यात 5 पटीने ग्रोथ दिली. 5 टाइम्स ग्रोथ 6 महिन्यात. का? तर ग्रोथ माइंडसेटचा फाउंडर आहे, त्याला त्याच्या प्रोडक्टवर कॉन्फिडन्स पण आहे आणि एक्सपर्टीज पण आहे. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड मोठं आहे. म्हणजे सुगनलोक त्याच्या ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 1% कॉन्ट्रीब्युशन करत असेल, फक्त एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि आता ते ग्रो होत चाललंय. तर ग्रोथ माइंडसेटचा एंटरप्रेन्योर असणं फार महत्वाचं आहे. प्रोडक्ट क्वालिटी इज आउटस्टँडिंग, पॅकेजिंग मटेरियल इज इंटरनॅशनल. तर दॅट बिकम्स अ व्हेरी फेवरेबल बिझनेस व्हेंचर, जिथे ताकद जोडली जाते. आणि ही इज नॉट अ स्टार्टअप, 4थं जनरेशन आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून तो फॅक्टरी पाहतोय. करेक्ट. आणि त्याला फक्त ब्रँड क्रिएशनचा अनुभव नाहीये, प्रोडक्ट क्रिएशनचा अनुभव आहे. तर त्याचे सगळे बिझनेसेस B2B होते. आता तो B2C मध्ये आलाय. पण व्हॅल्युएशन जे असतं ना, सगळ्यात चांगलं व्हॅल्युएशन तुम्हाला मिळतं कस्टमर फेसिंग बिझनेसेस मध्ये, विच इज B2C. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं व्हॅल्युएशन मिळतं. B2Bच्या बिझनेसेसला पण व्हॅल्युएशन मिळतं, पण त्यांचं गणित वेगळं असतं. तर यू हॅव टू डिसाइड की व्हॉट कॅटेगरी यू फॉल अंडर. म्हणजे तुम्ही B2B वाले आहात का, तुम्ही B2C वाले आहात, किंवा तुम्ही B2B मध्ये आहात परंतु तुम्ही आता एक नवीन व्हेंचर क्रिएट करू शकता B2Cचं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आणू शकता. दॅट इज द बेस्टेस्ट मॉडेल. म्हणजे तुमच्या ओरिजिनल मॉडेलला धक्का लागत नाही आणि तुमच्या नवीन मॉडेलमध्ये एक्सपेरिमेंट होतं, जिथे तुमचा रिस्क इज गेटिंग डिवाइडेड. तर अशी परिस्थिती सुद्धा बिझनेससाठी चांगली मानली जाते. करेक्ट. सो लाईक यू सेड की आता इन्व्हेस्टर्स ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे एव्हरीबडी, देर आर लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट अवेलेबल इन द मार्केट. पण बरेचसे बिझनेसेस इन्व्हेस्टेबल व्हायला तयार नसतात. सो इन्व्हेस्टेबल होण्यासाठी मला वाटतं त्यांनी काय करायला हवं, तर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बनवायला हवं, सिस्टम्स करायला हवेत, डिसिजन मेकिंग स्ट्रीमलाईन करायला हवं, कल्चर बिल्ड करायला हवं, चांगले लाईक यू सेड हॉरिझॉन्टल टीम जास्त असायला हवी. तर ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करायला हवं की एनी इन्व्हेस्टर विल गेट टेम्प्टेड टू इन्व्हेस्ट इन दॅट बिझनेस?
सिस्टम्स. छोटे बिझनेसेस आहेत ना, कायमस्वरूपी सिस्टम्स बांधतच राहतात. हा. त्यांचे फिक्स सिस्टम्स नसतात. जे छोटे बिझनेसेसने सिस्टम्स राबवलेले असतात, आता ते फक्त त्याची इफेक्टिव्हनेसवर काम करतायत, तर दॅट इज अन इन्व्हेस्टेबल बिझनेस. पण एखादा बिझनेस असा असेल ना, जो रोज सिस्टमच लावत बसलाय, HR सिस्टम डेव्हलप करतोय, मार्केटिंग सेटअप डेव्हलप करतोय, रिक्रुटमेंट डेव्हलप करतोय, ट्रेनिंग डेव्हलप करतोय, यू अंडरस्टँड, प्रोडक्ट ऑफरिंग डेव्हलप करतोय, अशा बिझनेसेसला तुम्हाला कधीच इन्व्हेस्टमेंट मिळणार नाही. पण जिथे सिस्टम्स सेट आहेत, म्हणजे तुम्हाला फक्त एक नवीन एक्सपान्शन ग्रोथ आणायची आणि त्या सिस्टम मध्ये टाकायची, तर ते सक्सेसफुल होऊ शकतं. फनल बनवलंय तुम्ही, फॉर्मॅट बनवलं तुम्ही, स्टँडर्डायझेशन केलेलं आहे, असेंब्ली लाईन सेट आहे, तर तुम्हाला त्याच्यावर इन्व्हेस्टर हमखास मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये ग्रोथ देखील फास्ट होऊ शकते. कारण यू आर नॉट पीपल डिपेंडेंट, यू आर सिस्टम डिपेंडेंट. भरपूर उद्योजक पीपल डिपेंडेंट असतात, त्याच्यामध्ये स्केलेबिलिटीचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर मिळणं कठीण असतं. पण जर तुम्ही एक असेंब्ली लाईन सेट केली की ऑटोमेटेड आहे सगळं काय, फक्त आता आपल्याला ग्रोथसाठी फंडिंग पाहिजे, तर यू विल गेट इन्व्हेस्टर व्हेरी कम्फर्टेबल. व्हेरी गुड. सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग डिस्कशन. कारण सध्या खूप असे बिझनेसेस आहेत भारतामध्ये की ज्यांना इन्व्हेस्टमेंट हवी आहे, पण त्यांना माहीत नाही की इन्व्हेस्टर्सना काय हवं आहे. तर हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी होता की जर तुमचा बिझनेस ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायची असेल, तर तुम्ही स्वतःमध्ये काय चेंजेस करायला हवे आणि इन्व्हेस्टर कसा विचार करतो ह्याच्यावर आपण बोललो. हा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करून कमेंट्समध्ये हे सांगा की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये काय इन्व्हेस्टमेंट, कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे. मला कल्पना आहेच की बऱ्याच लोकांना इन्व्हेस्टमेंट देखील मिळालेले आहेत, तर प्लीज शेअर करा तुमची ही जर्नी कशी राहिली आणि तुमचा अनुभव आम्हाला देखील लाभदायक ठरेल आणि लोकांनाही शिकायला मिळेल. तर प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर आणि शेअर युअर एक्सपिरियन्स ऑल्सो. थँक्यू. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenient for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.